हॉस्टेलमधनं निघाले, उन्हावरून गॅलेला जायला लागेल. मग गॅलेवरना कोलंबोची ट्रेन पकडायची. बघू एवढा ऊन आहे, एका बस स्टॉपच्या आतमध्ये थांबायला लागले. तर बसची वाट बघते. सकाळी मस्त फ्रेश झालो, स्विमिंग केली, नाश्ता केला. आता फटाफट सगळं आरू झालं 10:30. आता बघू तिचे ट्रेन टाईम टेबल मी ऑनलाईनच बघतो, पण टाईम टेबल काय बघायला नाही भेटला. आता बसची वाट बघते. येतात 10-5 मिनिटाला बस येतात गॅलेरीतनं, उन्हावरून गॅलरी जायला. बघू काय होतं की काय 100 रुपयेच, म्हणजे 25 रुपये तिथे टच करेल ना. काही ट्रेनचा तिकीट असेल ते 400. बघू तिथे गेलं काय ट्रेनचा तिकीट आहे, किती टाईम आहे, किती वेटिंग करायला लागते. रोज मला टेन्शन आहे वेटिंग करणार आहे. मग बरी दिवस हॉस्टेलला जाऊन मला कोलंबो एक्सप्लोर करायचं आहे आणि उद्या पुण्यावाल्याला मला जायचं आहे. तर बघू. तर प्रॉब्लेम असा झाला की ट्रेन होती 10:30 पावणे 10 असे टाईम आहेत. मी आलो 11ला. तर मला खूप इच्छा होती का बीच साईडने मी कोलंबोला जाईन मस्त ट्रेनमध्ये. पण आता मला अनफॉर्च्युनेटली माझं प्लॅन चेंज करून मला आता बसने जावं लागेल. तर आता स्टेशनच्या बाजूला बस स्टँड आहे. तर बस स्टँडनी बघू. आता माझी तर इच्छा नव्हती कोलंबोला की बसने जाईन. एनिवे आता मला बसनेच जावं लागेल. सो बघूयात कोलंबोला जायला कुठून बस, काय कसं काय कुठं आहे, काय टायमिंग, काय त्यांचं तिकीट. इथं तर 2:45 म्हणजे 11 वाजलेत. म्हणजे 3-4 तास तोपर्यंत मी माझ्या हॉस्टेलला पोचेन, आराम करेन. आराम करून थोडा कोलंबो फिरेन. तर बघू आता. तर गॅलेवरना कोलंबोला यायला 3.5 तास लागले आणि टर्न लेफ्ट देन टर्न राईट. बसमध्ये आलो होती, AC बस होती. तर इथले श्रीलंकन 750 रुपये त्याही घेतले. म्हणजे ठीक आहे ना, आपल्याकडचे 200, ते पण 125 किलोमीटर. आपल्याला जर आपल्या इथून पुणा वगैरे जायचं असेल तर किती पैसे येतात. तर ते पण AC मस्त वाटला. आता बाय वॉकनी थोडं काहीतरी खाणार, मग जाणार हॉस्टेलला आराम करणार. ऊन कमी झाल्यानंतर मी प्लेस व्हिजिट करणार, थोडा आराम करणार. बाकी भूक लागले. बघू काय ते. कोलंबो सिटी कॅपिटल श्रीलंकाची कोलंबो इथं आले आज. आता बघू काय होतंय पुढे काय नाही. आता मस्त हॉस्टेलमधनं फ्रेश होऊन मी जात आहे गंगारमाया टेम्पल बघायला. तर म्हणजे इथला कोलंबोमधले म्हणजे जे फेमस अट्रॅक्शन्स आहेत त्याच्यामधला आहे एक आहे गंगारमाया टेम्पल. आणि मला इथे हॉस्टेलमध्ये बोलले का तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि मी पण मागे सर्च केलं तेव्हा गंगारमाया पण शो केलं होतं लिस्टमध्ये त्यांच्या कोलंबोचे म्हणजे मस्ट व्हिजिट प्लेसमध्ये. तर आता बघू इथनं रिक्षा किती घेत जायची, कसं तिथे गेल्यावर वाटतंय. तर हा एक कोलंबो. तर गंगारमाया टेम्पलला जायला फक्त 170 रुपये पिकने ॲपवरनं आहे. तर मी 170 रुपयाची टुकटुक मागवली. म्हणजे आपल्याकडे 40 रुपये पकडा, 40-45 रुपये. तर बघू आता येईल टुकटुकने जाईन मस्त गंगारमाया टेम्पल. म्हणजे लगेच क्विक इथनं हॉस्टेलवरनं 2 किलोमीटरवर आहे. तर मी बरं टुकटुक बोलूनच मस्त जावा आणि टुकटुक येते आता 1-2 मिनिटात. तर 10-15 मिनटात मी पोहोचलो टेम्पलला. तर आतमध्ये बघूया जाऊन कसं दिसतं टेम्पल. आणि यो बघा बाहेरून असा दिसतं यो टेम्पल. तर आतमध्ये आपल्याला बराच काय बघायला भेटेल. पण प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये व्हिडिओ काढून देतात नाही देतात काय नाही. बघू चला आता आतमध्ये गेल्यावर समजेल काय होतं. तर टेम्पलच्या आतमध्ये व्हिडिओ तर काढून देतात, पण आपल्याला तिथे असं बोलून वगैरे म्हणजे जास्त असं गोंगाट भरून नाही देत. तरी आपण बघूया जेवढा आपल्याला ट्राय करतो तेवढा आपण व्हिडिओ काढणार. पण मला जास्त काय बोलता नाही येणार.
तर मस्त बुद्धांच्या वगैरे अशा मूर्त्या आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत बौद्धांच्या रिलेटेड इथे. मस्त भारी भारी हत्तींवर नक्षीकोर असे बरेच म्हणजे गोष्टी केलेल्या आहेत, एक एक नक्षी अशी केलेली आहे. बघूया आपल्याला काय काय गंगारमाया हा टेम्पल बघून झाल्यानंतर आता दुसऱ्या टेम्पलला चाललो आहे. गंगारमाया सीमा मल्लिका म्हणून असं काहीतरी टेम्पलचं नाव आहे. तर तो इथनं एक अराऊंड 1-2-3 मिनटावरच आहे चालत. तर मी चालतच चालेल. तर या दोन्ही टेम्पलला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. मी बिना तिकीटचा गेलो, का माहीत कसं काय त्यांनी मला थांबवलं नाही. बिना तिकीटचा म्हणजे विषय असा का मी डायरेक्ट एंट्री मारल्या दोन्ही ठिकाणी. नंतर समजलं की दोन्ही टेम्पलला व्हिजिट करायला तिकीट लागतं. तर तिकीट किती लागते का मला काय आयडिया नाही, पण तुम्ही आले तर तुम्हाला नक्की तिकीट काढला सांगतील. कारण की माझा कलर इथल्यासारखा आहे, थोडा थोडा वाटतं. म्हणून मला काय बोललं ना, मे बी फॉरेनरसाठी काहीतरी तिकीट असेल. कारण की बाकी जणांना तिकीटं घेत होती, मी डायरेक्ट घुसलो. आता आपण आलो आहे लोटस टावर, श्रीलंकेमध्ये कोलंबोमधला श्रीलंकेचा सर्वात मोठा टावर. 1150 फुटीचा हा जो टावर दिसतो तुम्हाला बघा, 1150 फुटीचा आहे. आणि हा आशिया खंडातला 11वा नंबरचा मोठा टावर आहे. आणि जगामध्ये 19 नंबरला सर्वात मोठा टावर हा लोटस टावर आहे. तर बघू आता त्याची एंट्री तिकडून आहे. आणि तिकीट किती आहे कसं काय मी सांगतो. फॉरेनरसाठी वेगळा तिकीट असेल आणि इथल्या लोकल पर्सनसाठी पण वेगळा तिकीट असेल. तर बघूयात. एंट्री गेट B नाही वाटतं. आणि एकदम वरती इकडे टॉकर जाऊन मी तुम्हाला अख्खा व्ह्यू दाखवतो. तो टावर आहे तो पहिले पोलिया गौडा इथे म्हणजे यांच्या उपनगरीत बांधायचा ठरलेला. नंतर गव्हर्नमेंटने सगळा चेंजेस करून मग नंतर मग कोलंबोत डिसाईड केला. आणि इथे मी एक स्कॅम केले फॉरेनरसाठी. 5,500 श्रीलंकन म्हणजे $20 द्यायला लागतात. पण मी काय केली तिथं विचारलं केला किती श्रीलंकनसाठी आहे. ते मी डायरेक्ट 500ची नोट दिली. ॲक्च्युअल तिकीट आहे $250 इथं श्रीलंकेसाठी. तर मला त्याही 2 तिकीट दिली. मी कसा एंट्री केली, मोठा स्कॅम केले. मी पण $20 बघून शॉक झालतो. मी बरं $20 काय एवढं भरू. तर मी दिमाग लावला, बघू एक ट्राय मारू. 500 देऊन तो ते एक जण बोललेला 500 तिकीट आहे. पण नंतर मग ते काय त्यांनी 2 दिली. नंतर मग इंटरव्ह्यू थोडा प्रॉब्लेम झाला. ते यू कॅन गो त्यांच्या भाषेत काय वरती मलाच नाही काढला. तर नंतर जाऊ वरती आलो होते आम्ही. बरं आता पुढं काय ते बघीन. म्हणजे सगळी म्हणजे इथली लोकल म्हणजे आणि फॉरेनर कमी येतात कारण की पैसे एवढे मोस्ट म्हणजे नॉर्मल येतात, जास्त येत नाही. कारण की $20 घालण्यापेक्षा ते विचार करत दुसरीकडे फिरू. आणि ते लोकल वगैरे त्यांच्यासाठी $250 तिकीट म्हणजे काहीच नाही. तर बरीच पब्लिक येत असते कारण की मेन अट्रॅक्शन आहे ना कोलंबोचा. तर लोक नक्की व्हिजिट करायला येतात. ऑफिसमधनं बोला इथनं बोला म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम खतरनाक. मस्त चहा पाहिजे आणि मस्त व्ह्यू घेत तुम्हाला व्ह्यू दाखवतोच कसं वाटतं.
कसा दिसतोय रात्रीचा व्ह्यू, म्हणजे यो टावर घालून कसा वरती असं लाईटिंग बिटिंग पेटलेली आहेत. तर आता मस्त जातो इथनं पिकमी ॲपवरनं गाडी करतो ना, गाडी करून जातो हॉस्टेलला, कारण की आपल्याला जरा उद्या लवकर उठून जायचं आहे दुसऱ्या डेस्टिनेशनला. तुम्हाला माहिती असेल. भेटू आता पुरं.